या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज शेतकरी मित्रांनो, लोन व्यवहार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समाजासाठी एक ऐतिहासिक आणि आनंददायक निर्णय सरकारने घेतलेला आहे। राज्य शासनाने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व्यापक कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे। निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचे पालन करीत महायुती सरकारने प्रशासकीय यंत्रणेला सक्रिय करत या योजनेची अंमलबजावणी केली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती, ज्यामुळे या शेतकऱ्यांना नितांत गरज भासत होती कर्जमाफीची। त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि तसेच शेतकरी मित्रांनो, सहकार विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणे या योजनेची रचना करत प्राथमिक टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये तांत्रिक कामकाज सुरू केले आहे। बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याची मोहीम राबवली जात आहे। यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना नवे जीवन मिळण्याची अपेक्षा आहे। गावोगावी याद्या प्रसिद्ध करून पारदर्शक पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा निर्धार दिसून येत आहे। आणि तसेच शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील 13 जिल्ह्यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येणार आहे। कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांची काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे। या जिल्ह्याची निवड करताना नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण, पिकाचे नुकसान आणि कर्जाच्या थकबाकीची तीव्रता या घटकांचा विचार करण्यात आला आहे। पहिला जिल्हा म्हणजे सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, नाशिक, जळगाव आणि नगर या जिल्ह्यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आले आहे। या भागात गेल्या अनेक वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थिती, कमी पावसाळा आणि पिकांचे वारंवार होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे। त्यामुळेच सरकारने पहिल्यांदा ये 13 जिल्हे निवडले आहेत। या निवडक जिल्ह्यांमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। 30 जून 2025 पर्यंतच्या सर्व थकबाकीची माहिती अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी या बँकांवर सोपवण्यात आली आहे। यामुळे एकूण किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि एकूण किती रक्कम माफ करावी लागणार आहे याचा अचूक आकडा समोर येईल। प्रशासकीय पातळीवर सर्व विभागांमध्ये समन्वय साधून कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी विशेष प्रयत्न चालू आहेत सरकारचे। त्यामुळे थोडा वेळ लागणार। आणि हो, तसे शेतकरी मित्रांनो, याद्या पाहण्याची सोपी प्रक्रिया सांगतो ऐका। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या नावाने अत्याधुनिक डिजिटल पोर्टल विकसित केलं आहे। या पोर्टलद्वारे शेतकरी आपले नाव यादीत समाविष्ट आहे की नाही याची सहज खात्री करू शकतात। मात्र यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या महाई केंद्र, सेवा केंद्रावर अथवा गावातील सहकारी संस्थांच्या कार्यालयात भेट द्यावी लागेल। बँकांनी संपूर्ण डेटा यशस्वीरित्या अपलोड केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक तयार होतो। या विशिष्ट आयडीच्या माध्यमातून पात्रता तपासता येते। शेतकरी मित्रांना ही सोपी पद्धत आहे। आणि तसेच मित्रांनो, यादींची पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गावोगावी जाऊन सार्वजनिक ठिकाणी चावडी वाचन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे कोणताही शेतकरी
या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावरती याद्या प्रदर्शित करून स्थानिक पातळीवरती तक्रारी आणि सूचना स्वीकारण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे. हे सर्व उपाय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो आता जाणून घेऊया आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व काय आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण ही सर्वात गंभीर आणि अनिवार्य पायरी मानली जात आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे अंतिम यादीत समाविष्ट झालेली आहेत त्यांना लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान आधार कार्ड आणि अंगठ्याच्या ठश्याद्वारे ओळख प्रमाणित केली जाते. बँकेच्या अर्ज खात्यावरील नाव आणि आधार कार्डावरील नाव यामध्ये जर काही विसंगत आढळले तर कर्जमाफीच्या रकमेत अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, या बाबतीत पूर्ण सतर्कता बाळगणे खूप गरजेचे आहे. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, प्रमाणीकरण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 7 ते 10 दिवसाच्या आत कर्जमाफीची संपूर्ण रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये थेट जमा केली जाते. शेतकऱ्यांना स्वतः कुठेही पैसे जमा करावे लागत नाहीत, तर बँकेतच खात्यातून कर्जाची रक्कम आपोआप वजा केली जाते. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त राहते. शेतकऱ्यांनी प्रमाणीकरणाच्या वेळी प्राप्त झालेली पावती सांभाळून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही तक्रारीसाठी ती उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे पावती नीट सांभाळून ठेवा शेतकरी मित्रांनो. आता पाहूया कर्जमाफीचे निकष आणि विशेष लाभ काय आहे तो. या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत मुख्यतः 2 लाख रुपयांचे थकीत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवण्यात आली आहे. अशा जबाबदारीवर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे अनुग्रह म्हणून प्रदान केले जाणार आहे. त्यामुळे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना निराश होण्याची वेळ होणार नाही. या दोन्ही प्रकारच्या लाभांमुळे शेतकरी समाजात आर्थिक स्थिती निर्माण होणे अपेक्षित आहे सरकारकडून. आणि हो शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या निकषानुसार सरकारी योजनेत असलेले व्यक्ती, आयकरदाते, शेतकरी आणि माजी लोकप्रतिनिधी यांना या योजनेपासून वगळता आले आहे. हा निर्णय योजनेला आर्थिक न्याय आणि लक्षित बनवण्यासाठी घेतलेला आहे. केवळ शेती कामासाठी घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाला ही कर्जमाफी लागू असेल, याची शेतकऱ्यांनी विशेष नोंद घ्यावी. दीर्घ मुदतीचे कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा व्यावसायिक कर्ज या योजनेत समाविष्ट नाही. 30 जून 2026 पर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा ही उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. आणि हो तसेच शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची ही कर्जमाफी योजना राज्यातील शेतकरी समाजासाठी एक मोठा आधार ठरणार आहे. अनेक वर्षापासून कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना नवीन सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे. पारदर्शक प्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी यामुळे या योजनेची यशस्वी परिणती होण्याची शक्यता वाटते. शेतकऱ्यांनी सक्रियपणे सहभाग होऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा, हेच या योजनेचे खरे उद्दिष्ट आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या AN मराठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. आणि तसेच पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमधून, नवीन योजनेमधून. तोपर्यंत आपल्यासाठी जय जवान जय किसान मित्रांनो.